घरच्या घरी अगदी सणासुदीला चव देणारी केशरयुक्त शेवयांची खीर कशी बनवायची ते आज आपण पाहूया। अशी घट्ट मलाईदार आणि तोंडात विरघळणारी शेवयांची खीर एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल। यासाठी लागणारे साहित्य: 1 लिटर म्हशीचे दूध, अर्धा चमचा वेलची पावडर, 3 ते 4 चमचे साजूक तूप, काजू, बदाम, 1 वाटी साखर आणि 1 वाटी शेवया, थोडं केशर। सर्वात आधी 1 लिटर दूध चांगलं उकळायला ठेवूया। दूध थोडंसं आटलं, घट्ट झालं की खिरीची चव अजूनच छान लागते। आता या उकळत्या दुधात थोडंसं केशर घालून घेऊ। केशरामुळे खिरीला सुंदर रंग आणि अप्रतिम सुगंध येतो। एका बाजूला पॅन मध्ये साजूक तूप गरम करून घेऊ। तूप गरम झाले आहे। आता त्यात काजू आणि बदाम घालून घेऊ। आता हे काजू बदाम 4 ते 5 मिनिटं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊ। तुम्ही बघू शकता काजू बदाम याचा रंग बदलला आहे। त्याच पॅन मध्ये शेवया घालून काजू बदाम सोबत हलक्या हाताने भाजून घेऊया। त्यामुळे खीरची चव अनेक पटीने वाढते। बघू शकता दुधाला मस्त अशी उकळी आली आहे। आता आपण उकळत असलेल्या दुधात साखर घालूया आणि साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे। साखर विरघळल्यानंतर दुधाला एक छान उकळी येऊ दे। उकळी आल्यानंतर दुधामध्ये भाजलेले शेवया, काजू बदाम आणि सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। पुन्हा एकदा खिरीला उकळी येऊ द्या। आता खीर 5 ते 10 मिनिटं बारीक गॅसवर थोडी आटून देऊ, जेणेकरून आपली खीर घट्ट तयार होईल। आता आपली खीर तयार झाली आहे। शेवटी खिरीमध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालून चांगले मिक्स करून घेऊ। आहे खास केशर वेलची फ्लेवरची शेवयांची खीर। ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला फॉलो करा।